नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। शेतीची मशागत करताना आजकाल सर्वत्र ट्रॅक्टरचा वापर केला जातो। ट्रॅक्टरने मशागत करताना नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो। यामुळे दोन शेतकऱ्यांत, नातेवाईक, शेजारी किंवा गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात। विशेषतः शेतीच्या सीमारेषा आणि बांध कोरण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये तणाव वाढतो। अशा परिस्थितीत शेजाऱ्याने बांध कोरला तर कायदा काय सांगतो आणि त्यासाठी शिक्षेची काय तरतूद आहे, ही महत्त्वाची कायदेशीर माहिती आपण या रिपोर्ट मधून पाहणार आहोत। महाराष्ट्रातील शेतजमीन वादांमध्ये अनेकदा शेतजमिनीच्या सीमा आणि बांध कोरण्याच्या बाबतीत गैरसमज पसरलेले असतात। काही शेतकरी ट्रॅक्टर किंवा इतर साधनांचा उपयोग करून शेतजमिनीच्या बांधांची पुनर्बांधणी करतात, ज्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांना कधीकधी हानी होऊ शकते। अशा स्थितीत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया कशी असते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार शेत जमिनीच्या सीमा ठरवण्यासाठी भूमापन अधिकाऱ्यांच्या तपासणीवर आधारित निर्णय घेतला जातो। जर शेत जमीन बांध कोरण्यामुळे सीमाचिन्हे नष्ट झाली असतील तर त्या व्यक्तीवर चौकशी केली जाऊ शकते आणि कदाचित दंडही आकारला जाऊ शकतो। हा दंड 100 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही। यामुळे शेतकऱ्यांना कायद्यानुसार केवळ वर्तणूक राखण्याचा सल्ला दिला जातो। कायद्याच्या दृष्टीने जर कोणत्याही शेतकऱ्याच्या बांध कोरण्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्याला संबंधित जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे। तक्रारीची तपासणी केली जात असते आणि आवश्यक ते उपाय केले जातात। याबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेत जमिनीचे बांध कोरण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना प्रगल्भ समज आणि कायद्याचा आदर राखणे आवश्यक आहे। शेजारच्या शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली होऊ नये म्हणून शेत जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट असाव्यात आणि त्या बदलताना कायद्यानुसारच बदल करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतीच्या संबंधित वादांमध्ये कायद्याचा योग्य वापर करूनच शेतकऱ्यांच्या शेती संबंधी असणाऱ्या अडचणींचं समाधान साधता येऊ शकतं।